आम्ही 2 दिवस गावाकडे गेल्यामुळे मला रेसिपी काही करता नाही आली आणि गावाकडे गेले की तुम्हाला माहिती आहे सगळे ओळखीचे असले की आपल्याला बोलवतच राहतात. तर संध्याकाळच्या टायमिंगला गेलो होतो. आजी आजोबा हे बरेच जण बसले, ते ओळखीचे होते. त्यांनी आम्हाला आग्रह केला. हे दुधाचे कॅन्स किंवा पातेले भरून ठेवले होते, कारण की उद्या त्यांना दूध हे विक्रीला द्यायचं होतं आणि अजूनही दूध काढण्याची क्रिया चालू होती. ह्यांच्याकडे खूप गाया म्हशी आहेत आणि खूप मोकळं वातावरण, पटांगण. आपल्याकडे शहरी भागात एवढं मोठं पटांगण, मोकळं वातावरण किंवा आपण बाहेरसुद्धा एवढं बसू शकत नाही, पण ह्यांचं खरंच खूप छान असतं. ह्यांना पटांगण वगैरे, मोकळी हवा, त्यामुळे आजारपाणी होत नाही आणि ह्यांचा अख्खा दिवस शेतकऱ्यांचा कामातच जातो. खरंच ह्यांचे कष्ट पाहून असं वाटतं की आपल्याला काहीही कष्ट नाही आहेत. आपण सगळं काही ऐकतं आणि पैशाने विकत घेतो. दूध अजूनही दूध काढण्याची क्रिया चालू होती, परंतु तिथे अंधार असल्यामुळे मला तुम्हाला स्पष्ट दाखवता येत नाही आहे. आणि दुसरीकडे वासरू झालेलं होतं. ते वासरू त्याच्या आईला दूध काही पीत नव्हतं, म्हणून कॅनमध्ये सकाळ संध्याकाळ त्यांना दूध पाजण्याची क्रिया चालू होती. आणि मी हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला. मलाही माहीत नव्हतं. मी हा व्हिडिओ पण काढला आणि खूप छान वाटत होतं. घरी संध्याकाळी स्वयंपाकची तयारी चालू होती. चुलीवर स्वयंपाक चालू होता. हे बघा, ही त्या वासराची आई आहे. आणि त्यांचा स्वयंपाक चालू होता. मावशींचा मला म्हटले, की जेवण करूनच जा. चुलीवरची मिक्स भाजी केली होती, चपात्या केल्या होत्या, पण घरी माझे सगळे वाट पाहत होते. त्यांनी आम्हाला जाता जाता ताजं ताजं मुलांसाठी दूधही दिलं. बाय.